लाइव पर देखते हैं आज के कुछ खास खबरें। अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादी में शामिल। फिल्म निर्माता और अभिनेत्री प्रिया बेर्डे ने आज खासदार सुप्रिया सुले की मौजूदगी में पुणे के राष्ट्रवादी कार्यालय में राष्ट्रवादी कांग्रेस में प्रवेश किया। इस अवसर पर राष्ट्रवादी के कई दिग्गज नेता मौजूद थे। नमस्कार, तुम्ही उपस्थित सगळे प्रसार माध्यम, सगळे कार्यकर्ते, माझ्या ज्येष्ठ कलाकार आणि सुप्रियाताई सुळे माननीय संसद रत्न तर आहेच। चुकलं माकलं जरा क्षमा करा, कारण माझा पहिला राजकीय प्रवेश आहे। चित्रपटात नाटकांमध्ये असं काम करून स्टेजवर अभिनय करणं आमच्यासाठी खूप सोपं असतं, पण जरा अशा वेळेला थोडंसं टेन्शन येतं, तर काही चुकलं तर सांभाळून घ्या। खूप छान वाटतंय मला आज माझी जी एक इच्छा होती आपल्या लोकांसाठी काम करण्याची, नुसती चित्रपटसृष्टी नाही तर कलाकार, कलावंत, मग तो तंत्रज्ञ, कलाकार, ह्या सगळ्या कॅटेगरीज त्याच्यामध्ये आल्या। मी गेले 4 महिने या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आमच्या कलाकार तंत्रज्ञांचे फार हाल होताना बघितलेले आहेत आणि मला कुठेतरी मनापासून अशी कळकळ वाटत होती की ह्या लोकांच्यासाठी काहीतरी करावं। त्यासाठी त्यांच्यासाठी मी माझं श्रीमंत एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड नावाचं जे माझं प्रोडक्शन हाऊस आहे, त्या अनुषंगाने मी काही लोकांना मदतही केली, पण ती तेवढी पुरेशी नव्हती। आणि जेव्हा मला आपल्या या पक्षातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मला जेव्हा ह्या विचारण्यात आलं मला की तुम्ही कराल का, तर मी क्षणाचाही विलंब न दवडता मी ह्याला मान्यता दिली। कारण माननीय पवार साहेब हे अत्यंत कलाकारांची कदर करणारे आहेत, त्यांना कलेची जाण आहे। कला, साहित्य, आणखीन त्यांचा सांस्कृतिक त्यांची जी जाणीव आहे ती फार लोकांना माहीत नाही आहे। म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं लोकांना माहीत असेल, पण आम्हा कलाकारांना माहिती आहे। त्यांनी खूप नाट्य निर्माते, चित्रपट निर्माते, खूप कलाकारांना त्यांनी मदत केलेली आहे, अगदी वैयक्तिक पातळीवर, आणि कुठेही त्याचा उल्लेख सुद्धा नाही आहे। आत्ता म्हणजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आमच्या पक्षातर्फे, आता आमचा पक्षच म्हणणार, आमच्या पक्षातर्फे 3000 लोककलावंतांना प्रत्येकी 3000 रुपयाचं मानधन दिलेलं आहे। हे कुणालाही माहीत नाही। जे बॅकस्टेज कलाकार आहेत, जे 1500 ते 2000 त्यांची संख्या असेल, त्यांना प्रत्येकी 2500 रुपयाचं मानधन देण्यात आलेलं आहे। हेही लोकांना माहीत नाही आहे। मग अशी जिथे तळमळ आहे आणि जिथे कुठे उल्लेखही करत नाहीत आणि खूप ग्राउंड लेवलवर राहून ते काम करत आहेत, हेही मला जाणवलं। आणि मला असं वाटलं की जिथे माझी जी तळमळ आहे, ती तळमळ माझी प्रत्यक्षात आणण्यासाठी जर मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारखा जर मला पक्ष मिळत असेल आणि मला जर त्यांचा पाठिंबा मिळत असेल, तर मी फार उत्तमपणे हे काम करू शकते। आणि फक्त कलाकारच नाहीत तर लोककलावंत, तमाशा कलावंत, म्हणजे अगदी जागरण, गोंधळ, मल्हारी, वाघ्या मुरळी हे करणारे किंवा पिंगळे, असे खूप छोटे मोठे कलाकार आहेत ज्यांच्या कलाकाराचा लोप पावत चाललेला आहे। त्या कला तर लोकांना माहितीच नाही आहेत। मग अशा कलाकारांना आपण नाही का पुढे आणू शकत? तर ह्या सगळ्यांचे प्रॉब्लेम्स, ह्या सगळ्यांचे जे काही चॅलेंजेस आहेत, किंवा आणखीन आपण ह्यांच्यासाठी काही चांगलं करू शकतो का, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार आम्ही केलेला आहे। काही अजेंडे आम्ही तयार केलेले आहेत, काही आराखडा तयार केलेला आहे। सगळ्यात पहिला मुद्दा आहे की ज्येष्ठ कलाकारांचं मानधन वाढवणे। कारण ज्येष्ठ कलाकारांना फार जे मानधन मिळतं त्याच्यामध्ये आत्ताच्या ह्या काळामध्ये आपलं गुजराण करणं हे तेवढं सोपी गोष्ट नाही राहिलेली आहे। तर त्यांच्यासाठी काहीतरी मानधनात वाढ करणं हा एक मोठा उद्देश आमच्याकडे पहिला मुद्दा आहे। दुसरा मुद्दा आहे की मी सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली मी आमच्या कलाकार आणखीन जे आमचे कर्मचारी, म्हणजे महिला कर्मचारी आणि महिला कलाकारांसाठी बचत गट योजना चालू करू इच्छिते, की जेणेकरून त्या बायकांना काहीतरी एक बेस मिळेल। कारण आम्हाला सिक्युरिटी नाही, आमच्या फिल्म इंडस्ट्रीला अजिबात कुठलीही प्रकारची सरकार मान्यता नाही। आणि अशा वेळेला जेव्हा आता हा 4 महिन्याचा पिरियड गेल्यानंतर जे मी स्वतःच्या प्रत्यक्षात डोळ्यापुढे माझ्यासमोर जे हाल आलेले आहेत लोकांचे, तर जास्त करून ज्या हेअर ड्रेसर्स आहेत,
ज्या ज्युनियर आर्टिस्ट आहेत, ज्या छोटी मोठी कामं करून काम करणारी गुजराण करणारी महिला वर्ग आहे, त्या लोकांच्यासाठी किंवा आम्ही सुद्धा किंवा आमच्या कॅटेगरीमधल्या सुद्धा महिलांनी इथे पुढे येऊन जर ह्या बचत गटाला आम्हाला जर सहकार्य केलं तर ह्याच्यातून काहीतरी चांगलं निर्माण होईल अशी मी आशा व्यक्त करते. सुप्रियाताई, मला तुमची ह्याच्यासाठी मार्गदर्शनाची फार गरज आहे. दुसरी गोष्ट की सिरियलमधले कलाकार आहेत ज्यांना 90 दिवसांनी पेमेंट मिळतं, तो कालावधी 30 दिवसांवर आणायचा असा एक आमचा मनसुबा आहे. हा तिसरा मुद्दा झाला. चौथा मुद्दा असा आहे की आज 12 ते 15 तास सिरियलमधले कलाकार काम करतात. ही शिफ्ट 8 तासावर आणायची असा एक मनोदय आहे. असा एक आम्ही प्रस्ताव मांडणार आहोत की ती शिफ्ट 8 तासावर आणायची. कारण आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा मीडिया एवढा पॉवरफुल नव्हता. आम्ही खूप छोट्या बजेटमध्ये काम करत होतो, तरी सुद्धा आम्ही सुखानं काम करत होतो. 8 तासाची शिफ्ट आता म्हणजे 15-15, 20-20 तास मी स्वतः काम केलेलं आहे. तर ज्या पूर्वीच्या शिफ्ट असायच्या 9 to 6 किंवा 2 to 10 किंवा सकाळी संध्याकाळी 7 ते रात्री 2 वाजेपर्यंत अशा ज्या शिफ्ट असतील, ज्या गरजेप्रमाणे कथेच्या असतात त्याप्रमाणे काम करावं असा एक प्रस्ताव आम्ही मांडणार आहोत. आणि पाचवा आणि सगळ्यात महत्त्वाचा की राज्य शासनाच्या ज्या काही जाहिराती असतात त्याच्यामध्ये मराठी कलाकारांना जास्तीत जास्त प्राधान्य आणि स्थान देणं. की मराठी कलाकार आपले खूप आहेत, खूप टॅलेंटेड आहेत आणि अशा लोकांना प्राधान्य दिलं जात नाही. तेव्हा मी असा हे 5 प्रस्ताव माझ्यातर्फे मी आम्ही सगळेजण मांडणार आहोत. आणि या सगळ्या कार्यामध्ये मला बाबासाहेब पाटील, प्रदीपदत्ता गारटकर, संतोष साखरे ह्या सगळ्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे. कारण हे माझं एकटीचं काम नाही आहे, त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण आहोत. मी एकच नेता नाही आहे, आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं तरच हे शक्य आहे. मीच काय ती शहाणी आणि मीच काय ती मोठी असं म्हणून हे काम होणाऱ्यातलं नाही. आणि ह्याच्यामध्ये मला सगळ्या कलाकारांचा, आमच्या तंत्रज्ञांचा, सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आणि याशिवाय तुम्हाला मीडियाचं सहकार्य अपेक्षित आहे की तुम्ही आम्हाला प्रोत्साहन द्यावं. माझं म्हणणं उत्तम पद्धतीने जर तुम्ही मांडलं तर आम्हालाही, आमच्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना फार ह्याचा फायदा होईल असं मी तुम्हाला नम्र विनंती करते. थँक्यू सो मच. तुम्ही सगळे इथे आला त्याबद्दल थँक्यू. बीड़ में किसान ने की आत्महत्या. खेती को लेकर हुए विवाद से तंग आकर बीड़ तालुका के डोईफोड़वाड़ी गांव के किसान किशन डोईफोड़े ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली. इस मामले में फांसी के लिए उकसाने के लिए 5 लोगों पर मामला दर्ज किया गया है. डोईफोडवाडी पोस्टे नेकनूरच्या हद्दीत येते. त्या ठिकाणी किसनराव डोईफोडे यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांचा मुलगा प्रदीप किसनराव डोईफोडे यांनी आपल्याकडे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हाची फिर्याद दिली. त्याप्रमाणे पोलिसांनी कलम 306 भादवीप्रमाणे गुन्हा पोस्टे नेकनूर या ठिकाणी दाखल केलेला आहे. सदर गुन्हा हा जमिनीच्या वाटण्याच्या कारणास्तव व त्याचप्रमाणे बोरचं जो आहे पाण्याचा बोर त्यातून जे वाद झालेले होते त्या कारणास्तव सदर गुन्हा झालेला आहे असं फिर्यादीचं म्हणणं आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 5 आरोपींविरुद्ध सदर गुन्हा दाखल केलेला आहे. या अगोदर ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झाला होता अशा पद्धतीचा विषय आहे. म्हणजे त्या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई झाली? काल या संदर्भात त्यांचे वाद झाल्यानंतर जे मयत आहेत ते आणि त्यांच्या कुटुंबियांवर 324 वित्र आहेत. हा ज्याप्रमाणे त्यांनी गुन्हा दिला होता त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 3 आरोपी अटक केलेले होते व मान्य कोर्टासमोर हजर केले होते. अच्छा, मग यांना काल अटक दाखवली होती तर मग त्यांना परत संध्याकाळी जाऊन त्यांनी सुसाईड केलं म्हणजे हा विषय त्यांना कोर्टाने बेल दिली की पुढची प्रक्रिया काय? त्यांना माननीय कोर्टाने गुन्हा जो होता हा 324चा असल्या कारणाने त्यानंतर MCR म्हणून बेल देण्यात आली होती. बेल दिल्यानंतर ते आपल्या घरी गेले. परत घरी गेल्यानंतर फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपी त्या ठिकाणी आले व परत त्यांना धमकावण्याचा प्रकार झाला आणि धमकावण्याचा प्रकार झाल्यामुळे तणावाखाली येऊन सदर व्यक्तीने आत्महत्या केली असं फिर्यादीचं म्हणणं आहे. फिर्याद दाखल झालेली आहे.
त्यातील आता तपासामध्ये ज्या बाबी निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. भारतीय सैनिकों ने जम्मू कश्मीर में दगड़ूशेठ गणेश जी की प्रतीकात्मक मूर्ति निर्माण की है. भारतीय सेना के 6 मराठा बटालियन के सैनिकों द्वारा जम्मू कश्मीर के गुजर सेक्टर के कंजलवान गांव के गणपति का भव्य मंदिर बनवाया गया है, जिसमें दगड़ूशेठ गणपति की प्रतीकात्मक मूर्ति की स्थापना की गई है. केले होते, परंतु मराठा जवानांनी श्रींचे काम म्हणजे आपले प्राथमिक कर्तव्य असे समजून कठीण परिश्रम करत काम सुरूच ठेवले. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी बटालियनच्या सर्व जवानांनी आपल्या श्रद्धेनुसार आर्थिक मदतही केली. या श्रींच्या मंदिराची विशेष बाब म्हणजे जवानांच्या योगदानामुळे प्रत्यक्ष अपेक्षित खर्चापेक्षा अत्यंत कमी खर्चामध्ये हे उभारले गेले आहे. मंदिराच्या सुशोभीकरणामध्ये चीड या झाडाच्या लाकडाचा उपयोग केला आहे, जे अत्यंत टिकाऊ आणि नक्षीकामासाठी उपयुक्त आहे. हे काम येथील स्थानिक नामवंत अशा कारागिरांकडून करून घेण्यात आले आहे. या कारागिरांनी आपले कौशल्य पणाला लावून खूपच सुंदर पद्धतीने चीडच्या लाकडामध्ये आतील गाभारा सजवला आहे. जवानांची मेहनत आणि कारागिरांची कुशलतेमुळे अत्यंत मजबूत असे श्रींचे मंदिर दिनांक 1 जुलै 2020 रोजी संपूर्ण झाले. हे मंदिर म्हणजे भक्ती, जिद्द, चिकाटी आणि कलेचा सुबक संगम वाटतो. या गणेश मंदिरासाठी पुण्याच्या प्रख्यात श्री दगडूशेठ हलवाई गणेश मंडळाने आपल्या सम्राटाशी गेल्या 10 वर्षापासून असलेल्या स्नेहसंबंधापोटी व श्रींची ख्याती काश्मीर खोऱ्यात पसरवण्यासाठी अत्यंत सुबक अशी मूर्ती भेट दिली आहे व त्यामुळे मंदिराच्या सुंदरतेमध्ये दुग्ध शर्करा योग आला आहे. या गणेश मंदिरामध्ये नित्यनेमाने रोज बटालियनच्या पंडित साहेबांकरवी यथायोग्यपणे पूजा केली जाते. तसेच अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये अधिकारी, सरदार साहेब व जवान दर मंगळवारी भजन कीर्तनामध्ये तल्लीन होतात. त्यामुळे त्यांच्या मनावरील आठवड्याभराचा ताण नाहीसा होतो व ते प्रसन्न आणि उत्साहित होतात. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य उंचावते. अवघ्या महाराष्ट्राच्या आराध्य अशा दगडूशेठ गणेशाच्या प्रतिकृतीच्या सतत दर्शनामुळे जवानांच्या शौर्यामध्ये निश्चितच वृद्धी होईल. आम्ही या मंदिराच्या स्वरूपात महाराष्ट्राच्या विशाल संस्कृती आणि 6 मराठा बटालियनची श्रींच्याबद्दल जी आस्था व प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा काम पूर्ण करण्याची चिकाटी असा ठसा कायमस्वरूपी सोडून जाणार आहोत, जी भारतीय सेनेची कंजलवानमध्ये येणारी प्रत्येक बटालियन व 6 मराठाच्या प्रत्येक जवानांच्या मनामध्ये कायमस्वरूपी अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.